सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. इयत्ता 12वी मराठी हा विषय आहे. 2 हा कोड नंबर आहे विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 19 जुलै 2024 रोजी झालेली. इथे दिनांक दिलेली आहे 19 जुलै 2024. ही पुरवणी परीक्षा झालेली आहे या वर्षीची. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते. सबस्क्राईब हा शब्द मी टाकला आहे तिथे. याचा अर्थ तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. 3 तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका म्हणजे कृतीपत्रिका सोडवण्यासाठी. या प्रश्नपत्रिकेची पेजेस आहेत 11 आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही कृतीपत्रिका आपण मॉडेल ॲन्सरनुसार सोडवणार आहोत. मॉडेल ॲन्सर शिक्षकांनी पेपर कसे चेक करावेत, गुणदान कसं करावं याचं मार्गदर्शन असतं. ती उत्तरपत्रिका शिक्षकांना मिळते बोर्डाकडून. त्यानुसार आपण या प्रश्नपत्रिकेची किंवा कृतीपत्रिकेची उत्तरं तयार केलेली आहेत. इयत्ता 12वी मराठी हा विषय कला, वाणिज्य आणि विज्ञान या 3ही शाखांना उपयुक्त आहे. चला आपण पाहूया प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये सूचना काय काय दिलेल्या आहेत आणि त्या फॉलो करायच्यात. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे तुम्हाला जिथे चौकटी किंवा चौकोन काढायचे आहेत पेन किंवा पेन्सिल वापरून व्यवस्थित काढा. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. शुद्ध लेखनाचा विचार करून आपली उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहायची. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. पहिला विभाग गद्य किंवा धड्यांचा. यावर जे प्रश्न आहेत ते आपण सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण विभाग 2 म्हणजे पद्य कवितेवरील ज्या काही कृती आहेत त्या सोडवणार आहोत. आणि पुढील 3रा विभाग कथा, 4था उपयोजित मराठी आणि 5वा व्याकरण लेखन हे 3 व्हिडिओ लेक्चर पुढे लवकरच मी तयार करणार आहे. आता आपण विभाग क्रमांक 2 मधील पद्य किंवा कवितेवर काय कृती विचारलेल्या आहेत ते पाहूया. मॉडेल ॲन्सरनुसार आपण उत्तरं घेणार आहोत. विभाग क्रमांक 2 पद्य म्हणजे कविता, त्यावर 16 गुण आहेत एकूण. कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला. 1. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. 2 गुण आहेत. आता कविता पुढच्या पानावर आहे पण इथे उत्तर आपण घेणार आहोत की इथे काही ओळी दिल्या आहेत त्याच अर्थाच्या कवितेतल्या ओळी शोधायच्या. सर्वांमध्ये मिसळून माझे वेगळेपण जपतो या अर्थाची काव्यओळ इथे चौकट करून लिहायची. त्याचं उत्तर आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. आणि यातली कोणतीही एक ओळ लिहायची आहे असं इथं सूचना पण दिली आहे मॉडेल ॲन्सरमध्ये. नंतर आयुष्याने माझीच का बरे फसगत केली या अर्थाची काव्यओळ इथे लिहायची आहे आणि ती ओळ आहे अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. अशा ओळी तिथे लिहायच्या. 2 गुणांच्यासाठी 2. कविता पाहूया आपण. सुरेश भटांची कविता आहे ती. त्यावर आणखी कृती आहेत. दुसरे एका शब्दात उत्तरे लिहा. 2 गुण आहेत. कवी सवे राहणारी कोण इथे चौकट करून लिहायचं उत्तर. आणि माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा कोण त्याचं उत्तर लिहायचं. ते उत्तर पाहूया आपण. कवी सवे राहणारी आसवे आणि माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य. आणि ही कविता आहे रंग माझा वेगळा. सुरेश भटांची गझल आहे. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या कवितेवर आणखी कृती आहेत स्वमत अभिव्यक्तीची, ती पाहूया. 3री कृती अभिव्यक्ती आहे 4 गुणांच्यासाठी. समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उदाहरण स्पष्ट करा. उत्तर माणूस जन्माला येतो तो मृत्यूचा शाप घेऊनच येतो.
पण जन्म आणि मृत्यू यामधील मनुष्याचे जे वास्तव आहे ते कसे जगावे हे मात्र पूर्णपणे मनुष्याच्या हातात आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे आपल्या मृत्यूनंतरही समाज आपल्याला विसरता कामा नये यासाठी माणसाने सामान्य लोकांपेक्षा वेगळे कार्य करत राहणे गरजेचे आहे. कलावंत आपल्या कलेमुळे समाजात वेगळे ठरतात. स्वातंत्र्यवीरांची देशभक्ती, सैनिकांची राष्ट्रनिष्ठा या गोष्टी त्यांना सामान्य माणसांपासून वेगळ्या उंचीवर नेतात. प्रकाश आमटे, डॉक्टर बाबासाहेब आमटे, बाबा आमटे, डॉक्टर रवींद्र कोल्हे यासारखी माणसे त्यांच्या वेगळ्या सामाजिक बांधिलकीमुळे समाजात सन्मानाला पात्र ठरतात. त्यामुळे जी माणसं मळलेली वाट सोडण्याचं धाडस दाखवतात ती अजरामर ठरतात. कोणीतरी राईट बंधूंनी पक्षासारखे उडण्याचं स्वप्न बघितलं आणि विमानाचा जन्म झाला. असे अनेक संशोधक जगाच्या इतिहासात अजरामर झाले. जन्माला येऊन किड्यामुंग्यांप्रमाणे जीवन जगणे यात खरं कर्तृत्व नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय या भारा तांबे यांच्या ओळींप्रमाणे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी असे कोणते चांगले काम केले आहे ज्यामुळे मी चार चौघात उठून दिसेन. समाजात स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवण्यासाठी अपार मेहनत व कष्टांची गरज असते. घणाचे घाव सोसल्याखेरीज दगडालाही देवपण मिळत नाही हेच खरे. पुढची कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण आहेत. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळमधाने, कंठकगांचा मधुगागाने, आणीत शहारा तृण प्रेरणा. ही रे थांब जरा आषाढ घना ही जी कविता आहे बाबा बोरकरांची त्यावरच्या ओळी आहेत आणि अर्थ लिहायचा आहे. उत्तर. आषाढ मेघ आल्याने धरणीवर त्याची कृपा झाल्याने निसर्ग बहरून आला आहे. आषाढ महिन्यातील निसर्गाला पाहण्याकरता आषाढ मेघ जरा वेळ तरी थांबावा असे कवी बाबा बोरकर यांना वाटते. या काळात कणसांमध्ये दाणे धरू लागलेले असतात. कोवळ्या दाण्यातील दूध मधुर असते. हे कणस अशा दाण्यांनी भरू दे. फुलांचे देठ गोड अशा मधुर मधाने भरलेले असतात. पक्ष्यांच्या कंठातून मधुर गीत ऐकू येत असतात. आजूबाजूला इतका गारवा असतो की तृणांच्या गवताच्या पात्यालाही शहरा येतो. गवताचं नाजूक पातही लवलवतं आणि कोवळेपणाच्या वर्षावाने ती पूर्णतः न्हावून निघतात. इंद्रनील असे वातावरण वनांचे झालेले असताना त्यातही भिरभिरणारी पिवळी फुलपाखरं सुंदर दिसतात. आषाढातील हे श्यामल निळे मेघ त्यातही फुलपाखरं असा रम्य देखावा वनात पाहायला मिळतो. या कडव्यामध्ये आश्लेषा नक्षत्राचा उल्लेख करून त्या नक्षत्रामध्ये येणाऱ्या पावसाच्या सरींचे खास वर्णन कवी करतात. फुलपाखरांसाठी पिसोळी हा शब्द मालवणी भाषेतील वापरल्यामुळे त्यांच्या पिसांचे थवे कसे भिरभिरत असतील हे सौंदर्य येथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पिवळ्या रंगाच्या या फुलपाखरांचे पंख पिवळे आहेत आणि त्यावर उणे आल्याने ते रत्नांसारखे खुलून दिसत आहेत. याला रत्नकळा ही उपमा दिल्यामुळे त्या फुलपाखरांचे आणि कवितेचेही सौंदर्य खुलून आले आहे. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 2 दिल्यात, 1 सोडवायची आहे. 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचंय. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचे भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. आरशातली स्त्री या कवितेतल्या ओळी आहेत. आपण काव्यसौंदर्य भावसौंदर्य स्पष्ट करूया. उत्तर. आरशातली स्त्री या कवितेत कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या मनाचा वेध घेतला आहे. संसारात पूर्णतः अडकलेली स्त्री पूर्णतः संसारात गुंतून जाते. तिचं पूर्वीचं आयुष्य पूर्णतः बदलून जातं. त्या स्त्रीने आरशासमोर सुखदुःखाचे अनेक क्षण घालवलेले असतात. कधीतरी एखाद्या निवांत क्षणी जेव्हा ती आरशासमोर उभी राहते तेव्हा तिला तिच्याच भूतकाळाची आठवण होते. तिच्यातील पूर्वीची ती स्त्री तिला सांगू लागते की तू या संसारातील विवंचनेला किती त्रासून गेलीस. अनेक गोष्टी तुला प्रिय होत्या. त्या प्रिय गोष्टी तुझ्या अंगणापर्यंत देखील येऊन गेल्या. पण त्या सर्व प्रिय गोष्टी तुझ्या मनातील चांदण्यांना साथ घालणाऱ्या होत्या. पण त्यांना दार उघडून आत घेण्याचे भान तुला राहिले नाही. इतकं तू स्वतःला बंदिस्त करून घेतलंस.
एकेकाळी निसर्गात रमणारी बागडणारी तू आज घरातल्या बागेकडे दुर्लक्ष करतेस. बागेतली जाई पण तुझी वाट पाहून पेंगुळते. त्या जाईचा गंध तुझ्यापर्यंत पोहोचेल, पण त्याकरता दार उघडावं लागेल ना. तू तर जिवंत असूनही अस्तित्वहीन पुतळी झाली आहेस. तुझ्याकडे अनेक गोष्टींची क्षमता असूनही त्या क्षमतांचा विसर तुला पडला आहे. त्याचा विचार करायला हवा. दुःख कवटाळून काहीच साध्य होणार नाही. त्या पलीकडे जाऊन आपल्या मनातील आनंद शोधणं गरजेचं आहे. किंवा दुसरं आहे रसग्रहण करायला प्रश्न किंवा कृती. उन्हातान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. कल्पना दुधाळे यांची रोज मातीत ही कविता. आपण रसग्रहण करूया. उत्तर: कवयित्री कल्पना दुधाळ लिखित रोज मातीत या कवितेत मातीमध्ये कष्ट करणाऱ्या स्त्रीचे मनोगत व्यक्त केले आहे. आपला संसार फुलवण्यासाठी शेतीची लागवड, राखण इत्यादी सर्व कष्टाची कामे ती करत असते. घरातील कामे आणि शेतीतील कामे दोन्ही ठिकाणी ती कष्ट करत असते. शेतकऱ्याच्या कष्टाबरोबर शेतकरी स्त्रीचे कष्टही असतात. त्याची जाणीव या कवितेत कवयित्री करून देते. त्या कष्टाचे वर्णन कवयित्री या पुढील ओळीत करून देते. उन्हातान्हात काम करताना तिचा जीव थकून जातो. तळपता सूर्य, त्यात विहिरीतील पाणी शेंदणं याने तिचाही जीव मेटाकुटीला येतो. नको ते कष्ट, संसार असं तिलाही वाटत राहतं. पण तरीही तिनं जीव लावलेला असतो आपल्या शेतावर, घरात, पिकावर. घरातली माणसं यांच्यासाठी ती काम करते. आपल्या मागे सुद्धा ते हे हिरवेपण कायम राहावं याकरता पैका जोडून ठेवते. आपल्या मृत्यूनंतरही हे हिरवंपण राहिलं पाहिजे याकरता ती आपल्या मुलांना शेतीची कामं शिकवून जाते. ती म्हणते की शेतीची कामं करताना उन्हातान्हात बाई रोज मरत असते. आपल्या संसाराचा ताजेपणा, हिरवेपणा टिकून राहावा म्हणून ती पण तिच्या मनाचा हिरवेपणा टिकवून ठेवते. दोन्ही ठिकाणच्या कष्टाने तिचा जीव थकून जातो. इतर प्रापंचिक जबाबदाऱ्या, घरातलं घरपण टिकवून ठेवता ठेवता मनालाही ताजतवानं ठेवावं लागतं. आपल्या शेताला हिरवगार ठेवण्यासाठी बाई खोल विहिरीचं पाणी शेंदत राहते. विहिरीतून पाणी काढून ते शेताला सोडणं हे जिकिरीचं काम. विहिरीतलं पाणी अगदी खोलवर गेलेलं आहे. ते काढताना हात, पाय, कंबर, पाठ या सर्वच अवयवांवर ताण येतो. त्याने शरीर थकून जातं, पण तरीही कोठेही तो ताण आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाही. या शेतात राबता राबता या शेतातही ती नांदत असते. शेतातला हिरवेपणा कायम राहावा म्हणून कष्ट करत ती जगते, नांदते. आपण विभाग क्रमांक 2 सोडवलेला आहे. यानंतर पुढील विभाग क्रमांक 3 कथा साहित्य प्रकारावरील कृती पुढील व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा. तसंच टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.